मीना स्वयंपाकघरातून पदराला हात पुसत बाहेर आली. अंगावर अजूनही फोडणीचा वास दरवळत होता, पण चेहऱ्यावर मात्र चिडचिडची सावली गडद झाली होती. बाबा, या, जेवून घ्या, ती मोठ्याने म्हणाली. आवाजात आदरापेक्षा त्रासच अधिक होता. रोज रोज तुम्हाला बोलवायला यावं लागतं. कधी चहा घ्या, कधी नाश्ता, तर कधी जेवण. तुम्ही कधी स्वतःहून उठून येऊ शकत नाहीत का? माझं जगणंच अवघड करून टाकलं आहे हो तुम्ही. वेळही लक्षात राहत नाही का? प्रत्येक वेळ विसरता की सुनेला जास्त त्रास दिला की तुम्हाला बरं वाटतं. कोपऱ्यातल्या जुन्या खुर्चीत बसलेले विलासराव तिचे शब्द शांतपणे ऐकत होते. वयाच्या ओझ्याने वाकलेले शरीर, डोळ्यांवरचा जाड चष्मा आणि चेहऱ्यावर उमटलेली असहाय्यतेची रेषा. त्यांच्या मनात मात्र प्रत्येक शब्द सूर्यासारखा घुसत होता. थरथरत्या हातांनी खुर्चीचा आधार घेत उठण्याचा प्रयत्न करू लागले. आवाजात क्षीणपणा होता, पण मनातील नम्रता अजूनही जिवंत होती. सुनबाई, मला माफ कर ग. काय करू? मला वेळच लक्षात राहत नाही आणि आता डोळ्यांनीही नीट दिसत नाही, म्हणूनच स्वतःहून येऊ शकत नाही. सोनू कुठे आहे? त्याला पाठवून दे. तो हात धरून खाली आणेल मला. तू का स्वतःला त्रास करून घेतेस? त्यांच्या त्या निरागस शब्दांनी जणू मीनाच्या संतापाला अजूनच हवा मिळाली. ती वळाली. डोळ्यात रागाची ज्वाला पेटली होती. काय म्हणायचं आहे बाबा तुम्हाला? देवाच्या कृपेने हातपाय अजून व्यवस्थित आहेत तुमचे. मग चालत का येऊ शकत नाही? माझा मुलगा तुमचा नोकर नाही की तुम्हाला खाली घेऊन येईल, सेवा करेल, आणि जर खायचंच नसेल तर नका खाऊ, उपाशी राहा. तिचे शब्द भिंतीवर आपटून परत यावे तसे घरभर घुमले. विलासराव निशब्द उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं, पण ते गाळण्या इतकंही बळ उरलं नव्हतं. वृद्धपकाळ म्हणजे जणू दुसरं बालपण, पण त्या बालपणाला आईची माया नव्हती, तर उपेक्षेची कडू चव होती. मीना पाय आपटत खाली उतरली. मनात राग अजून ओसरलेला नव्हता. कधी मरून जाणार हा म्हातारा कोण जाणे? कशात जीव अडकून बसलाय काय माहिती? माझं डोकंच फिरवलं आहे. स्वतःला काय समजतात कोण जाणे? महाराजच जणू. सेवा करायला 2-4 नोकर ठेवू का मी? यापेक्षा तर. ती क्षणभर थांबली. तिच्या मनात काळी सावली डोकावली. यापेक्षा विषच दिलं तर सगळा विषय एका मिनिटात संपेल. वैताग आला आहे या म्हाताऱ्याचा. ती बडबडतच डायनिंग टेबलावर बसली. समोर मांडलेले जेवण होतं, पण घरभर पसरलेल्या कटू शब्दांचा वास त्या अन्नापेक्षाही खूप जड वाटत होता. वरच्या खोलीत मात्र एक वृद्ध बाप शांतपणे उभा होता. पोटापेक्षा मन अधिक उपाशी आणि डोळ्यापेक्षा आत्मा अधिक आंधळा झालेला. संध्याकाळची वेळ. घरात रोजच्या प्रमाणे एक अलिखित नियम पाळला जात होता. सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. डायनिंग टेबलावर गरमागरम भाकरी, डाळीवर फोडणीचा तवंग चमकत होता. भाजीचा वास भूक चाळवत होता. ऑफिसमधून परतलेला प्रवीण खूपच दमलेला दिसत होता. दिवसभराच्या धावपळीने त्याचा चेहरा कोमजलेला होता आणि पोटात भुकेने कावळे ओढत होते. त्याने घाईघाईने हातपाय धुतले आणि खुर्ची ओढून बसला. त्याच्या शेजारी मीना बसली. त्यांच्या मधोमध सोनू, निरागस, भोळा, पण बुद्धीने चपळ, डोळ्यात उत्सुकतेची चमक घेऊन बसलेला होता. सगळेजण शांत बसले होते. तेवढ्यात वरच्या खोलीतून विलासराव खाली येऊ लागले. एका हातात छडी, दुसऱ्या हाताने भिंतीचा आधार. प्रत्येक पाऊल जणू पर्वत चढल्यासारखे जड. वयाने त्यांच्या अंगावर थकव्याची चादर पांघरलेली होती. पाय थरथरत होते. श्वास धाप लागल्यासारखी सुटत होता. त्याने इतक्या हळूहळू चालत येताना पाहून प्रवीणचा संयम सुटला. बाबा, जरा लवकर येऊन बसत जा ना. इथे माझ्या पोटात भुकेने कावळे ओढत आहेत. आणि तुम्ही तर घरीच असता. जेवणाच्या वेळेवर टेबलावर येऊन बसता येत नाही का? रोज रोज तुमची वाट बघत बसावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही बनवलेला हा नियमच मोडून टाकायचा का? त्या शब्दांनी जणू वेळच थबकली. विलासरावांचे पाय जागच्या जागी थांबले. त्यांनी अलगद मन वर केली आणि मुलाकडे पाहिलं. त्या नजरेत प्रश्न नव्हता, रोष नव्हता, फक्त एक खोल वेदना होती. सुनेसमोर, नातवासमोर स्वतःच्या मुलाने एवढंसही भान ठेवलं नाही की तो कोणाशी बोलत आहे. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. मी एवढं ओझं झालंय का? हा निशब्द प्रश्न त्यांच्या मनात उसळला, पण ते काही बोलले नाही. सॉरी, एवढंच उठावर आलं. ते हळूहळू खुर्चीत बसले आणि जेवायला सुरुवात केली. पण आता हात पूर्वीसारखे स्थिर नव्हते. घास कधी तोंडात जाण्याआधी
खाली पडत होता. भाकरीचा तुकडा ताटात पडत होता. भाजीचा रस ताटाच्या कडेला उघळत होता. भाताचे शीत कपड्यांवर पडत होते आणि पाणी पिताना ग्लास थरथरत होता आणि काही थेंब खाली सांडत होते. वृद्धत्व म्हणजे शरीराचा बंडखोरपणा, पण अजून तरुण असतं मन, पण हातपाय साथ देत नाही. मीना हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कळवळ नव्हती, तिथे फक्त संताप होता. हे देवा, किती गलिच्छ पद्धतीने बाबा जेवत आहेत. असं पाहून तर जेवायची सुद्धा इच्छाच मरते, जेवूशीच वाटत नाही. त्यांना एखाद्या कोपऱ्यात बसून जेवायला द्यावं म्हणजे आम्हाला तरी व्यवस्थित जेवण जाईल. त्यांच्या या सवयीने आपल्यालाच एखादा रोग होईल. त्यांना कसलीच काळजी नाही आहे. पण आपल्या मुलांना हा सगळा त्रास का सहन करावा लागणार? तिचे प्रत्येक शब्द विलासरावांच्या छातीत खोलवर उतरत होते. ते गप्प होते, पूर्ण गप्प, काही न बोलता शांत बसून होते. पण त्यांच्या डोळ्यातील लाचारी, ती असहाय्यता, ती मात्र ओढत होती. त्या डोळ्यात एक प्रश्न होता. ज्यांना कधी हात धरून चालवायला शिकवलं, आज त्यांच्यासमोर चालताना एवढी माया उरली नाही का त्यांच्यात? जेवणाचं ताट समोर होतं, पण त्यांच्या घशात घास अडकत होता. शरीरापेक्षा मन अधिक थरथरत होतं आणि त्या संध्याकाळी एका घरातला एकत्र जेवणाचा नियम जिवंत असला तरी नात्यांची ऊब मात्र कुठेतरी हरवून गेली होती. प्रवीणने मीनाकडे एक नजर टाकली आणि काहीही न बोलता हलकेच मान डोलवली. शब्द नव्हते, पण त्या मान हलवण्याची संमती होती. निशब्द पण ठळक. त्या एका क्षणात विलासरावांच्या काळजात काहीतरी तुटलं. तो आवाज बाहेर कुणालाही ऐकू आला नाही, पण त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि त्या अश्रूंनी सगळं काही उघड केलं. आयुष्यभर ज्याच्या आनंदासाठी कष्ट केले, त्याच मुलाने आज नजरेनेच पाठ फिरवली होती. ते शांतपणे जेवण आटपून उठले. थरथरणाऱ्या हातांनी ताट बाजूला केलं. कपड्यांवर पडलेले भाताचे शीत अलगद झटकले आणि कुणाच्याही नजरेत न भरता हळूहळू आपल्या खोलीकडे निघून गेले. त्या चालण्यात थकवा होता, पण त्याहूनही अधिक एकटेपणाचं ओझं होतं. सोनूच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. त्याला आपल्या आजोबांच्या जवळ जावंसं वाटत होतं. त्यांच्या डोक्यावर मांडीवर डोकं ठेवून बसावंसं वाटत होतं, झोपावंसं वाटत होतं. पण आईची भीती त्याच्या पावलांना बेड्या ठरली होती. तोही गुपचूप जेवण संपवून आपल्या खोलीत शिरला, न बोलता न विचारता. दोघे आत गेल्यावर घरात एक जड शांतता पसरली. मीना अचानक संतापाने उसळली, बडबड करू लागली. ती प्रवीणकडे वळाली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या त्या म्हाताऱ्या बापाला एखाद्या वृद्धाश्रमात का सोडत नाही? मला आता त्यांची सेवा करणं जमत नाही. आज बघितलं ना तुम्ही कसे जेवत होते ते, एखाद्या भिकाऱ्यासारखं, जणू कधीच अन्न मिळालं नाही अशा तऱ्हेने खातात ते. तुमच्या वडिलांमुळे घरी आलेले पाहुणे सुद्धा आपला अपमान करून निघून जातात. तिचा आवाज धारधार झाला होता. मी शेवटचं सांगते आहे, इथून पुढे मला हे सगळं सहन होणार नाही. लवकरात लवकर त्यांची दुसरीकडे सोय करा, नाहीतर मी असं काही करेन की कदाचित ते तुम्हाला सहनही होणार नाही. उद्या मला विचारू नका तू असं का केलं म्हणून. तिच्या शब्दात इशारा होता, राग होता आणि कुठेतरी एक कठोर निर्धारही होता. एवढं बोलून ती रागाने आत निघून गेली. तिच्या पावलांचा आवाजही जणू घरातल्या शांततेला जखम करून गेला. आता हॉलमध्ये प्रवीण एकटाच बसला होता. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं होतं. डोळे मिटले, पण मनातले प्रश्न अधिकच स्पष्ट दिसू लागले होते. एका बाजूला बायकोचा संतापलेला चेहरा, तर दुसऱ्या बाजूला वडिलांची ओलावलेली नजर, ओलावलेली डोळे. तो संभ्रमात अडकला होता. कर्तव्य कोणतं, प्रेम कोणाकडे आणि उपाय कुठे? त्या रात्री घरात सगळे आपल्या आपल्या खोल्यांमध्ये होते, पण प्रत्येकजण आपल्या मनाच्या कोठडीत एकटा बंदिस्त झाला होता. विलासरावांचं वय आता संध्याकाळी झुकलेल्या सूर्याप्रमाणे उतरतीला लागलेलं होतं. सुरकत्यांनी व्यापलेला त्यांचा चेहरा त्या रात्री अधिकच लाचार, अधिकच हतबल भासत होता. खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या लाकडी पलंगावर ते एकटे बसले होते. हातात एक जुनाट कापड आणि कोणतंही कारण नसताना ते पुन्हा पुन्हा मुरडत होते, जणू मनातल्या वेदनांनाच पीळ देत होते. बाहेर आकाशात चंद्राचा फिक्कटचा प्रकाश पसरला होता, पण त्याच्या खोलीत मात्र काळोखच साचलेला होता. तो फक्त दिव्याचा नव्हता, तो त्यांच्या आयुष्याच्या उरलेल्या क्षणांचाही होता. त्यांची नजर एका न दिसणाऱ्या बिंदूवर स्थिरवली होती. खरं तर आता त्यांना स्पष्ट दिसतही नव्हतं. कानही फारसं ऐकत नव्हते.
कानाने स्पष्ट ऐकायला येत नव्हतं. हात सतत थरथरत होते, पण आठवणी मात्र अजून ठाम होत्या. ताज्या, जिवंत. त्यांच्या मनाच्या पडद्यावर एक एक दृश्य उलगडू लागलं. तो दिवस जेव्हा ते सकाळच्या पहाटेपासून संध्याकाळच्या अंधारापर्यंत शेतात राबत असत. अंगावर उन्हाचा तडाखा, पायाखाली चिखल, कपाळावरून उघळणारा घाम. पण हात कधी थांबत नव्हते. मातीशी झुंज देताना त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं. माझा मुलगा मोठा होईल, ऑफिसर होईल. आमच्यासारखं कष्टाचं आयुष्य जगणार नाही. त्यांना आठवत होतं, प्रत्येक संध्याकाळी ते आणि त्यांची पत्नी गावच्या छोट्या दुकानातून थोडीशी मिठाई घेऊन यायचे. पैशांची तंगी असली तरी मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्यासाठी श्रीमंती होती आणि त्यासाठी ते काहीही करत. प्रवीण त्या मिठाईसाठी उड्या मारायचा आणि ते दोघं त्याच्याकडे पाहून थकवा विसरायचे. माझा मुलगा मोठा अधिकारी होईल हा विचार त्यांच्या छातीत अभिमानाने फुलवायचा. त्यांनी स्वतःचं आयुष्य राबून राबून झिजवलं, पण मुलाच्या भविष्यासाठी कधीही तक्रार केली नाही. आज मात्र त्याच हातांना घासही नीट धरता येत नव्हता. जे हात कधी शेत फेडायचे, शेतावर काम करायचे, ते आज पाण्याचा ग्लासही थीर धरू शकत नव्हते. वेळेने सगळं बदलून टाकलं होतं. शरीर, परिस्थिती आणि कदाचित नातीही. त्या अंधाऱ्या खोलीत बसलेले विलासराव शांत होते, पण त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू अलगद गालावर ओघळला. तो अश्रू फक्त दुःखाचा नव्हता, तो स्वप्नाच्या तुटलेल्या प्रतिध्वनीचा होता. आणि त्या क्षणी त्यांना एकच प्रश्न कुरतडत होता. मी ज्याच्यासाठी आयुष्य झिजवलं, कष्ट केले, त्याच्यासाठी आज मी ओझं कसा झालो? ते स्वप्न ज्यासाठी त्यांनी आयुष्याची राख केली होती, ते त्यांनी पूर्ण केले होते. मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला, शहरात स्थिरावला. पण तो त्या यशाच्या शिखरावर उभं राहूनही आज त्यांना स्वतःचं अस्तित्व मात्र पायाखाली चिराडले गेल्यासारखं वाटत होतं. त्यांचा चेहरा हळूहळू उतरला, ओठ थरथरले. तुझी आई असती तर कदाचित परिस्थिती काही वेगळी असती. ते स्वतःशीच पुटपुटले, जणू स्वतःला धीर देत होते. स्वतःच्याच जखमेवर फुंकार घालत होते आणि आठवणींचा दरवाजा पुन्हा उघडला. तो काळाकुट्ट दिवस जेव्हा त्यांच्या पत्नीने कोणतीही पूर्वसूचना न देता या जगाचा निरोप घेतला. मागे ठेवून गेली फक्त ओलसर डोळे आणि रिकामं घर. जे घर कधी हसण्याने, गप्पांनी, तिच्या ओवाळण्याच्या गंधाने भरलेलं असायचं. ते अचानक भेसूर शांततेने गच्च भरून गेलं. भिंती जणू बोलणं विसरल्या होत्या. मुलाने आपल्या पसंतीच्या शहरात वाढलेल्या मुलीशी लग्न केलं. तिचं स्वतःचे काही नियम, काही सवयी, काही अपेक्षा होत्या. मीना घरात आली त्या पहिल्या दिवसापासून विलासरावांना जाणवलं होतं, ती त्यांना मनापासून स्वीकारत नाही. तिच्या शब्दात आदर होता, पण नजरेत टाळाटाळ. आणि कधीतरी तिच्या कुजबुजण्याने मुलाच्या मनात शंकेची बीजही पेरली जात होती. त्याची त्यांना जाणीवही होती, पण तरी त्यांनी कधी तिला उलट शब्द दिला नाही. सून म्हणजेच मुलगीच हा संस्कार त्यांच्या रक्तात होता. तिच्याच आवाज चढवणं त्यांना पाप वाटायचं. ज्या घरात त्यांनी प्रेम पेरलं होतं तिथे कटुता उगवावी हे त्यांना मान्य नव्हतं. विचारांच्या ओघात कधी त्यांना झोप लागली कळलंच नाही. सकाळी लवकर त्यांना जाग आली. सूर्यकिरणे खिडकीतून आत डोकावत होते, पण त्याच्या मनावर कालच्या शब्दांची सावली अजून गडद होत होती. ते उठले, खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याकडे वळाले. हात पुढे केला, पण थरथरत्या बोटांनी साथ दिली नाही. क्षणात तांब्या हातातून निसटला. धप्पा असा आवाज झाला आणि पाणी फरशीवर सांडून पसरलं. जणू त्यांच्या आयुष्याची उरलेली स्वप्नही तशीच विखरली होती. बाहेरून लगेच आवाज आला, हे देवा, आता या म्हाताऱ्याने काय पाडलं? सकाळीच काम वाढवायला सुरुवात झाली वाटतं. स्वतःही काही करू शकत नाही, फक्त दिवसभर माझं काम वाढवत असतात. देव का नाही बोलावून घे त्यांना आपल्याजवळ? मीनाचे शब्द बाणासारखे त्यांच्या छातीत घुसले. त्या क्षणी त्यांच्या काळजात काहीतरी चिरडलं. त्यांना काहीतरी बोलायचं होतं. मी मुद्दाम नाही केलं ग, असं सांगायचं होतं, पण आवाज गळ्यातच अडकून राहिला. थरथरत्या स्वरात ते म्हणाले, मीना, मी पाणी पुसून घेतो. चुकून हातातून तांब्या खाली पडला. मीना उपहासाने हसली. राहू द्या बाबा, तुमच्याकडून स्वच्छ होणार नाही, उलट जास्तच घाण करून टाकाल तुम्ही. तुम्हाला नीट उभं राहता येत नाही आणि आलात म्हणे पुसायला पाणी. एक काम करा, एका जागी शांत बसून राहा. विनाकारण उठून घरभर फिरू नका. माझी काही चिंता वाढवू नका, कामं वाढवू नका. मी पुसते. तिचे शब्द थंड, कठोर आणि निर्विकार होते. ती मोठ्या पावलांनी बाहेर निघून गेली. खोलीत पुन्हा शांतता पसरली. फरशीवर सांडलेलं पाणी अजूनही पसरलेलं होतं आणि त्याच पाण्यात विलासरावांची डोळे हुलावले होते. जणू दोन्ही ठिकाणी सारखंच काहीतरी सांडलं होतं.
एक तांब्यातलं पाणी आणि दुसरं एका वृद्ध बापाचं उरलेला पूर्णपणे आत्मसन्मान. काही वेळाने प्रवीण खोलीत आला. हातात मोबाईल, डोळ्यात दिवसांचा थकवा होता, पण त्या नजरेत आपलेपणाची ऊब नव्हती. वडिलांकडे नजरही न टाकता तो कोरड्या आवाजात म्हणाला, बाबा पंखा चालू ठेवू नका, लाईट बिल खूप येते, खाली जाऊन बसत जा, माझा पगार एवढा नाही की सगळं सांभाळू शकेल. बाबा तुम्ही थोडं ॲडजस्ट करायला शिका. विलासराव हलकस हसले. त्या हसण्यात कडवटपणा नव्हता, फक्त असह्यता होती. प्रवीण खाली खूप आवाज असतो रे, मला तो गोंगाट सहन होत नाही, माझं डोकं. बाबा प्रवीणने त्यांचं डोकं मध्येच तोडलं. तुम्हाला आमचा त्रास दिसत नाही का बाबा? प्रत्येक गोष्टीत कारणं काढता. महागाई किती वाढली आहे. सांगितलं होतं ना मी तुमच्यासाठी जास्त खर्च करू शकत नाही. रागाच्या भरात तो बाहेर निघून गेला. मुलाच्या शब्दाने विलासरावांच्या छातीत काहीतरी तुटलं. ज्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ते स्वतःला भाग्यवान समजत होते, आज त्याच आवाजात त्यांना परकेपणाची धार जाणवत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे ओघळू लागले. जणू आयुष्यभर साठवलेलं पाणी आज मार्ग शोधत होतं. काही वेळाने मीनाचा आवाज घरभर घुमला, जेवायला या, थंड होईल. तसेच जास्त गरम तुमच्या पोटात जात नाही. त्यांचे पाय थरथरत होते, पण त्याहूनही अधिक थरथरत होतं त्यांचं मन. काळजात खोलवर कुठेतरी शांततेचा एक काटा रुतून बसला होता. ते डायनिंग टेबलाकडे निघाले, पण आज तिथे कोणीच नव्हतं. सगळ्यांनी जेवण उरकवली होती, जेवून झालेलं होतं त्यांचं. त्यांच्या वाट्याला कोपऱ्यात ठेवलेले एक ताट, शिळी भाकरी, थंड भाजी आणि पाण्याचा तांब्या. विलासरावून हळूच ताट जवळ ओढलं. पहिला घास तोंडात गेला, पण गिळवत नव्हतं. कदाचित अन्न नव्हतं अडकलं होतं डोळ्यातलं पाणी. भाकरीचा एक तुकडा हातातून सटकून खाली पडला. मीना चिडून म्हणाले, बघितलं ना, मी म्हणाले होते यांना व्यवस्थित जेवता येत नाही. सगळी फरशी खराब करतात, सगळं जेवण खाली सांडवून टाकतात. यांना एकट्यांनाच वाटणार. बरोबर असलं की एवढी घृणा वाटते. अगदी गावंढळ म्हातारं. एक काम नीट होत नाही, फक्त माझं काम वाढवायचं. त्या शब्दाने विलासरावांचे ओठ थरथरले. ते कसानुसा हसत म्हणाले, सुनबाई इथून पुढे मी माझ्या खोलीतच जेवेन, पण शक्य असेल तर भाजी भाकरी दे. दात पडलेत माझे, ही भाकरी चावता येत नाही. ताजी भाकरी प्लीज देत जा. हिरड्यांनी खाता येत नाही ग. त्यांच्या आवाजात विनंती नव्हती, ती एक अर्थहाक होती. मीना रागाने फुत्कारली, हे बघा बाबा, तुम्ही काही काम करत नाही आणि केलं तर तेही वाढवून ठेवता. जे वाढलेलं आहे ना ते गप्पच खा. तुमच्यासाठी काही स्पेशल बनणार नाही. जास्त दोष काढले तर वृद्धाश्रमात सोडून देऊ. तिथलं जेवण इथल्यापेक्षा वाईट असतं. त्यामुळे जे मिळतंय ना ते प्रेमाने खात जा. वृद्धाश्रम हा शब्द कानावर पडताच विलासरावांच्या चेहऱ्यावर भीतीची सावली उमटली. मीना मला माफ कर, मी तुला खूप त्रास देतोय बहुतेक, पण आता नाही देणार. ते हळूच ताट उचलून आपल्या खोलीकडे वळले. पावलांमध्ये जडपणा होता, पण त्यामुळे जड होतं मन. पाठीमागे मीना मोबाईलमध्ये गुंतली होती. तिच्या बोटांची हालचाल सुरू होती, जणू घरात काही घडलंच नव्हतं. खोलीत आल्यावर विलासरावांनी हळूच ताट खाली ठेवलं, भिंतीला पाठ टेकवले आणि छताकडे एकटक पाहत पुटपुटले. ज्या मुलासाठी दिवस रात्र कष्ट केले, त्याच्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वतःची स्वप्न गहाण ठेवली, आज त्याच्याच घरात मी पाहुणा झालो आहे. बघितलंस ना सुधा, तू गेल्यापासून माझ्याशी कसा व्यवहार होतोय. सुद्धा त्यांच्या आयुष्याची सावली, त्यांचा श्वास, तिचं नाव उच्चारताच त्यांचे डोळे मिटले. पापण्यांच्या कडा ओलावल्या. अश्रू हळूहळू गालावरून ओघू लागले. वेळ जणू त्यांच्या बाबतीत अधिकच निर्दयी झाली होती. जखमेवर मीठ चोळावं तशी हळूहळू जेवणाच्या टेबलावरची त्यांची जागा नाहीशी झाली. एके दिवशी ताट हातात देताना मीनाने कोरड्या आवाजात सांगितलं, बाबा आजपासून तुम्ही तुमच्या खोलीतच जेवा, जसं तुम्ही म्हणाला होतात. बाहेर मुलं खेळतात, सगळीकडे घाण होते, आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नाही. त्या शब्दात काळजी नव्हती, दुरावा होता. विलासराव गप्पच ताट घेऊन कोपऱ्यात बसत. कधी भाकरी गार व्हायची, कधी भाजीमध्ये मीठ जास्त असायचं, पण त्याच्या तोंडावर ओठावर तक्रारीचा एक शब्दही उमटला नाही. ते फक्त हळूच ताट पुढे सरकवत, स्वतःशीच विचार करत, याच हाताने कधी माझ्या प्रवीणला घास भरवले होते, आज त्याच घरात माझं ताट बाजूला सारलं जातंय. हळूहळू त्याचं ताटही वेगळंच रवलं जाऊ लागलं. इतर भांड्यांसोबत ते धुतलं जात नव्हतं. मीना नाक मोडत म्हणायची, अहो त्यांच्या ताटातून वास येतो, आपल्या भांड्यात ठेवू नका. आणि तुमचं एकच ताट आहे, जेवून झाल्यावर स्वतः धुवून ठेवा जा बाबा. तेवढंच माझं एक काम कमी होईल. प्रवीण सगळं ऐकत होता, पण त्याच्या आवाजात फक्त
त्याचा आवाज फक्त वर्तमानपत्रामागून यायचा. तुला जे योग्य वाटेल ते कर. ते एकच वाक्य मीनासाठी जणू परवानगीपत्र होतं. तिच्या वागण्यातला कठोरपणा आता उघडपणे दिसू लागला होता, जाणवत होता. विलासरावांची कापडं सुद्धा वेगळी धुतली जाऊ लागली. धुतली तरी काय, पाण्यात बुडवून टाकली जायची. साबण वाया जाऊ नये म्हणून. जणू कपडे नव्हते, ओझं होतं. त्यांच्याशी जो व्यवहार केला होता तो एखाद्या नोकराशीही केला गेलेला नसता. आता तर त्यांच्या खोलीत कोणी डोकावून पाहत नव्हतं. कधी त्या खोलीत हसण्याचे आवाज घुमायचे. सुधाचं बोलणं, मुलाचे खेळणं, विलासरावांचं मोठ्याने हसणं, खेळणं सगळं त्या भिंतींना ठाऊक होतं. आज तीच खोली ओसाड पडली होती. जणू वेळही तिथेच थांबून गेला होती. छताच्या कोळ्यांची जाळी लटकत होती. भिंतीच्या खपल्या निघाल्या होत्या. खिडकीजवळ ठेवलेल्या जुन्या खुर्चीवर धुळीचा थर साचला होता. प्रत्येक वस्तू त्यांच्या एकटेपणाची साथ देत उभी होती. पण त्या अंधारात कधी कधी एक किरण यायचा. त्यांचा नातू सोनू, 7-8 वर्षांचा तो निरागस मुलगा, लपून छपून आजोबांच्या खोलीत यायचा. हळूच दरवाजा लावायचा आणि हसत म्हणायचा, आजोबा बघा ना, मला शाळेत स्टार मिळालाय. मला खूप चांगले मार्क्स मिळालेत. त्याच्या त्या छोट्याशा वहीतला तो स्टार विलासरावांसाठी आकाशातील सूर्यापेक्षा मोठा होता. तर एका क्षणी त्यांना वाटायचं अजूनही या घरात त्याच्यासाठी थोडंसं प्रेम शिल्लक आहे. अजूनही ते पूर्णपणे परके झालेले नाही. विलासरावांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर त्या क्षणी एखाद्या पहाटेच्या किरणासारखी नवी चमक उमटत असे. थरथरत्या हातांनी ते सोनूच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत आणि प्रेमाने म्हणत, शब्बास रे माझ्या बाळा, माझा वाघ आहेस तू. खूप पुढे जाशील रे. सोनू आनंदाने उड्या मारत म्हणायचा, आजोबा तुम्ही माझ्यासोबत खाली चला ना, आपण दोघं मिळून चित्र काढूया. विलासराव हसत उठायचे, पण त्या हसण्यात भीतीचं सावली होते. नाही रे बाळा, मी खाली आलो तर तुझी आई ओरडेल. सोनू हट्टाने ओठ पुढे करत म्हणायचा, नाही आजोबा, नाही ओरडणार आई. मी सांगतो तिला की मीच तुम्हाला खाली घेऊन आलो. त्या निरागस शब्दांना अजून उभही लाभली नव्हती. तोच बाहेरून मीनाचा कडक आवाज, भारदार आवाज घरभर घुमायचा, सोनू तुला किती वेळा सांगितलं आहे त्या खोलीत जाऊ नकोस, तिथे दुर्गंधी येते. तिथे त्या खोलीत गेलास की तुझे कपडे घाण होतात. एका क्षणात सोनूचा चेहरा पडायचा, त्याच्या डोळ्यातील चमक माळवायची. तो हळूहळू आजोबांच्या मांडीवरून उतरायचा, कंठ दाटून येत असायचा. कंठ दाटून येत म्हणायचा, आजोबा आई ओरडते, मी जातो. विलासरावांच्या हातांची कंपने वाढत ते कसंनुसं हसत म्हणायचे, जा रे सोनू बाळा, काही हरकत नाही, तू अगदी आनंदी राहा, फक्त एवढंच माझ्यासाठी पुरस आहे. सोनू धावत बाहेर पडायचा, पण दारातच मीना उभी असायची, चेहऱ्यावर रागाच्या खोल आठ्या, डोळ्यात उघड तिरस्कार. ती संतापाने म्हणाली, बाबा तुम्ही मुलालाही आमच्या विरुद्ध भडकवत असता का? इतके घाणेरडे विचार कसे येतात तुम्हाला? शांतपणे राहता येत नाही का? माझ्या मुलाला आजारी पाडायचं आहे का तुम्हाला? तुम्ही स्वतः आजारी असता, आता मरताना माझ्या मुलालाही आजारी करूनच मारायचं आहे का? प्रत्येक शब्द जणू विषारी बाणासारखा त्याच्या छातीत घुसत होता. ती पुढे म्हणाली, दिवसभर कोपऱ्यात बसून असता आणि माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध सांगत असता. मी शेवटचं आणि स्पष्ट सांगते, इथून पुढे माझ्या सोनूपासून दूर राहायचं, त्याला तुमच्याजवळ येऊ द्यायचं नाही, नाहीतर काही चांगलं होणार नाही. त्या शब्दांनी खोलीतील हवा गोठली. विलासराव निशब्द उभे होते. त्यांच्या ओठांवर शब्द नव्हते, फक्त थरथर होती. डोळ्यात पाणी दाटून आलं होतं, पण तेही जणू आता व्हायला घाबरत होतं. ज्यांच्या हातांनी कधी त्या घराला आकार दिला, आज त्याच हातांना आपल्या नातवाच्या डोक्यावरूनही हात फिरवता किंवा डोक्यावरून हात फिरवण्याची मुभा उरलेली नव्हती. खोली पुन्हा एकदा ओस पडली. विलासरावांनी मान खाली घातली. शब्द ओठांपर्यंत आले, पण बाहेर पडले नाहीत. फक्त ओठांवर एक हलकंसं हसू उमटलं. असं हसू जे वेदनांच्या ढगामध्ये डोकावत होतं, पण त्या वेदनेलाच कोलमडू न देणे इतकी ताकद त्यात नव्हती. मीना तिथेच उभी राहून कटू शब्दांची सरबत्ती करत होती. देवाने एकदा यांना घेऊन जावं, म्हणजे ना आमचं घर खाण होईल, ना घरातलं वातावरण बिघडेल. दरवाजाच्या पाठीमागे सोनू उभा होता. प्रत्येक शब्द त्याच्या कोवळ्या मनावर चटके देत होता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो हळूच वळला आणि आजोबांकडे पाहू लागला. विलासराव खिडकी शेजारी असलेल्या त्या जुन्या किरकिरण्यावर खुर्चीवर बसले होते. नजर आकाशात रोवलेली एकटक, कदाचित कोणाच्या आठवणीच्या पायवाटेवर भरकटत होते, किंवा कदाचित या विचाराने व्याकुळ झाले होते की मी माझ्याच घरात परका झालो आहे का? टेबलावरचा पंखा जुना झाला होता. त्याचा आवाज घरातल्या शांततेला भेदत होता. म्हणून सुनबाईंनी त्याची पिन काढून ठेवली. खोली गरम होते, मुलं झोपू शकत नाहीत.
तू चालू करू नका. आणि मग रात्रभर विलासराव छताकडे पाहत वळून राहायचे. डोळ्यात झोप नसायचे, पण आठवणींचा अर्दळ असायची. कधी कधी ते मंद स्वरात पुटपुटायचे, किती लवकर माझा प्रवीण मोठा झाला. कालपर्यंत माझं बोट पकडून चालायचा आणि आज माझ्यापासूनच दूर पळतो आहे. सगळे अंगणात झाडू मारताना, तुळशीला पाणी घालताना त्यांना जर जिवंतपणा वाटायचा. जरा जिवंतपणा वाटायचा. पण मीना पुन्हा टोमणा मारायची, राहू द्या बाबा, तुम्हाला कोणतं काम नीट जमत नाही. सगळीकडे पानच पडलेली असतात. ज्या घरात कधी काळी त्यांच्या आवाजाची दरारा घुमायचा, निराळ्याची छाम उमटायची, त्याच घरात आज त्यांचा श्वास जड झाला होता. कोणती विचारपूस नव्हती, कोणी औषधांची वेळ सांगणार नव्हतं. फक्त एक कोपरा, घरातील एक छोटासा कोपरा, काही धुसर आठवणी आणि शांततेची चादर. रात्रीचे जेवण आटोपली होती. घरात शांततेची कृत्रिम चादर पसरली. सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेले. त्या शांततेच्या आड दडलेली उदासीनता मात्र विलासरावांच्या पावलांमागे सावलीसारखी यायची. ते हळूहळू उठायचे, हातात पाण्याचा तांब्यात पावलं जपून टाकत स्वयंपाकघराकडे निघाले. हात इतके थरथरत होते की पाणी सांडायचं. तांब्याच्या काठ्यावरून थेंब ओघळत होते, जणू त्यांच्या आत्मसन्मानाचे थेंब जमिनीवर पडत आहे असं वाटत होतं. आणि मग तोच कर्कश आवाज, हे देवा, काय रोज काही ना काही. बाबा, जरा सांभाळून चालता येत नाही का तुम्हाला? मग म्हणाला हातातून निसटलं, मी रोज तुमची घाण काढून थकली, आता बस झालं. आता इथून पुढे काही सांडलं तर स्वतः करायचंय. मीना शब्दांना जखमा करत राहायची. विलासराव मात्र गप्प झाले, मान खाली घातली, ओठांवर क्षीण हसू आणण्याचा प्रयत्न केला, जणू स्वतःलाच समजावत होते, तू म्हातारा झाला आहेस, चुकणारच नाही ना, चुकणारच ना. पण त्या हसण्यामागे अपमानाची गडद सावली होती. वाकलेल्या पाठीवर आयुष्याचा भार तर होता, पण त्यामुळे जड होता तो तिरस्कारपणाचा दगड. मुलगा प्रवीण, तो मध्ये पडत नसे. हातात फोन, स्क्रीनवर बोट फिरत मध्येच हलक्या आवाजात म्हणायचा, मीना जाऊ दे, बाबांचं वय झालं आहे, आता त्यांच्याकडून काय काम होणार. पण त्या शब्दात आधार नव्हता, ती फक्त वाद टाळण्याची धडपड होती. बाबांच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत नव्हती. फक्त स्वतःच्या डोक्याला ताप नको एवढंच. हळूहळू घरातील परिस्थिती अजूनच बदलू लागली. विलासरावांची खोली आता खोली राहिली नव्हती, ती जणू स्टोअर रूम झाली होती. एका कोपऱ्यात जुना पलंग, मोडलेलं कपाट, काही विस्कटलेली औषधं. कोणती विचारपूस नाही, कोणी वेळेवर औषध घेतलं की विचारणारं नाही. एका दिवशी त्यांना हळू आवाजात विनंती केली, मीना बाळा, पंखा जरा चालू करशील का? खोलीत गुदमरायला होतंय. क्षणात उत्तर आलं. लगेचच उत्तर आलं, पंखा लावला तर लाईट बिल वाढतं आणि तुम्हाला थंड हवेची काय गरज आहे बाबा? तुमची खोली तर थंडच असते ना. एवढंच राजा महाराजांसारखं जगायचं होतं तर आधी थोडी बचत करायला हवी होती ना तुम्ही. आता आमचं डोकं फिरवू नका. हे शब्द त्यांच्या छातीत खुपसले गेले. मनात वादळ उसळलं, पण ओठ मात्र शिवलेले. त्यांनी खांद्यावरचा टॉवेल उचलला आणि शांतपणे कपाळावरचा घाम पुसला. डोळ्यात साचलेलं पाणी गालावर ओघळायला निघालं होतं, पण त्यांनी झटकन पलंगावर अंग टाकलं. डोळे घट्ट मिटले, कुणालाही दिसू नयेत म्हणून, की घराचा पाया असलेला तो माणूस ज्याने सगळं केलं होतं, आज स्वतःच्या घरात एकटाच रडतो आहे. छताकडे पाहणारे डोळे आता मिटले होते, पण मनातल्या वेदना मात्र अजूनही उघड्याच होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा एकदा धीर करून मीनाला मदत करण्याचा प्रयत्न केला. थरथरत्या हाताने झाडू उचलला. अंगणातल्या कोरड्या पानांकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षीण उत्साह उमटला. चला, आज तरी काही उपयोगी पडू. पण झाडू जमिनीला टेकायच्या आतच आवाज कडकडला, अहो बाबा, राहू द्या, तुम्हाला झाडू तरी नीट मारता येतो का? त्याच वेळी काचेची फुलदाणी फोडली होतीत ना. जाऊन बसा आता तुमचा आराम करायचं वय आहे, काम करायचं नाही. आराम या शब्दातील धार त्यांना छेदून गेली. तो आराम नव्हता, ती उपेक्षेची शिक्का मारतोब होती. जणू सांगत होते, तुम्ही आता कुठल्याच कामाचे राहिलेले नाहीत बाबा. आता ते दिवस उरले नव्हते जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवायचं, हशा पसरायचा, भाकरीचा तुकडा तोडताना स्नेहाची ऊब जाणवायची. पण मात्र आत्ता विलासरावांचं ताट रोज बाहेर व्हरांड्यात ठेवलेलं असायचं, वेगळं. शिळी भाकरी, राहिलेली भाजी, कधीकधी अर्धी वाटी डाळ. पोर्चमध्ये एकटीच बसून ते शांतपणे खात राहायचे. थरथरत्या हाताने घास तोंडाकडे नेताना कधी तो जमिनीवर पडायचा, कधी भाकरी ताटातच आधी चुकून जायची. पण तक्रार एक शब्दही नाही. फक्त कधीतरी नजर वर जायची भिंतीवर लावलेल्या त्या जुन्या फोटोवर. त्या फोटोमध्ये सुधाताई हसत होती, बाजूला छोटा प्रवीण, निरागस हसरा चेहरा आणि मधोमध स्वतः ते डौलात आत्मविश्वासाने उभे. त्या हसू आता फक्त भिंतीवर उरलं होतं.
घरातून नाहीच झालं होतं. कधीकधी ते स्वतःशीच पुटपुटायचे. प्रवीण खूप चांगला मुलगा आहे. फक्त कामाचा ताण आहे त्याच्यावर. कदाचित माझ्याकडूनच काही चूक झाली असेल. प्रत्येक वेळी ते स्वतःला दोष देत, दुसऱ्यांना माफ करत, पण आतून आतून ते हळूहळू कोलमडत होते. त्यांच्या डोळ्यातील चमक हरवली होती. उरली होती ती फक्त क्षीण आशा. कदाचित एखाद्या दिवशी प्रवीण पुन्हा लहान मुलासारखा त्यांच्या गळ्यात पडेल, म्हणेल, बाबा, आज माझ्याबरोबर बसून जेवण करा. पण काही स्वप्न अशी असतात जी डोळ्यात उभी राहतात, पण तिथेच कायमच गोठून जातात. एके दिवशी रात्रीचे 10 वाजले होते. घरातले सगळे आपापल्या खोलीत विसवले होते. अंगणातील थंड वाऱ्याची झुळूक फिरत होती, पण त्या झुळुकीचा स्पर्शही विलासरावांच्या खोलीपर्यंत पोहोचत नव्हता. खोलीतला पंखा केव्हाच बंद केला गेला होता. जुन्या गाजलेल्या खिडकीतून धुळीचे बारीक कण आत शिरत होते. जणूच्या काळाच्या ओघात साचलेल्या अपेक्षाच हळूहळू खोलीवर पसरत आहेत. विलासरावांनी खोकत खोकत खूस बदलली. अंगावरचे कपडे घामाने भिजून चिकट झाले होते. कधी श्वास वेगाने धावायचा, तर कधी अचानक अडखळून थांबायचा. जणू शरीराने आता हार मानायला सुरुवात केली होती. त्यांनी बाजूला ठेवलेला तांब्या उचलण्याचा प्रयत्न केला, पण हातातील ताकद साथ देईना. तांब्या खाली आपटला आणि आवाजाने रात्रीची शांतता भंग पावली. कालच्या खोलीतून मीनाचा कडक आवाज परत घुमला. काय पाडलं बाबा? दिवसभर काही ना काही फोडत असतात बाबा तुम्ही. ती धाडकन दरवाजा उघडत वर आली. तिच्या नजरेत चीड, शब्दांत धार. ही काय अवस्था केली आहे खोलीची? सगळीकडे धूळ, प्रत्येक कोपऱ्यात धूळ, कचरा. माणूस आहात की संकट? विलासरावांना काहीतरी सांगायचं होतं, पण आवाज घशात अडकला. घसा कोरडा, ओठ फाटलेले, नजर खाली. त्यांनी कसंबसं शब्द उच्चारला, मीना, मला थोडं पाणी दे. तब्येत बरी वाटत नाही. मीना उपरोधिक हसली. हो, देते की. तुमची तर नेहमीच तब्येत बरी नसते, आणि मी तुमची नोकराणी आहे का? दिवसभर घरातलं काम, मुलाला सांभाळायचं आणि रात्री तुम्हाला पाणी घेऊन यायचं. मला दुसरं काही कामच नाही ना. या त्या शब्दाने विलासरावांचा कंठ दाटून आला. ते हळूच म्हणाले, मीना, मी तुझं काय वाईट केलं आहे ग? मी तर तुझ्यासाठीच प्रवीणला परदेशी जाऊ नको सांगितलं. बायको मुलाबरोबर राहा असं त्याला म्हटलं. तुला कधी काही बोललो नाही. मग तू माझ्याशी असं का बोलतेस, का वागतेस? मीना मोठ्याने हसली. त्या हसण्यामागे आदर नव्हता, फक्त कटुता होती. अहो बाबा, सोडून द्या. सोडून द्या जुन्या गोष्टी. तुमच्यामुळेच आमची अशी अवस्था झाली आहे. मुलाला मायदेशी पाठवलं असतं तर आज सुखात असं राहिलो असतो आम्ही तिकडे. प्रत्येक गोष्टी तुमची ढवळाढवळ, तुमची मर्जी. आता बस बस करा हे सगळं. तुमचं वय झालं आहे. गुपचूप बसा. विलासराव शांत झाले. डोळ्यांच्या कडा ओलावल्या, पण ओठांनी तक्रार केली नाही. एका हाताने त्यांनी पोट धरलं आणि पुन्हा कूस बदलली. मीना ते पाहत होती, तरी तिच्या मनातला दगड हलला नाही. ती खोलीतून बाहेर जाताना पाठमोरी वळून म्हणाली, माहीत नाही किती दिवस हे नाटक चालणार आहे. ते शब्द त्यांच्या कानावर पडले. त्यांनी हळूच डोळे मिटले. ओठांवर शांत थकलेलं हसू उमटलं. जणू आयुष्याने दिलेल्या वेदनांना त्यांनी आता स्वीकारलं होतं. कदाचित इतक्या भावना, इतक्या यातना भोगल्यानंतर वेदनाही बोथट झाल्या असाव्यात. थोड्याच वेळात सोनू अलगद माऊलाने खोलीत शिरला. त्याने पाहिलं, आजोबांचे डोळे मिटलेले, श्वास अगदी मंद. आजोबा, आजोबा, पाणी घ्या ना. उत्तर काहीच नाही. सोनूच्या मनात भीती सावट दाटलं. तो धावत गेला. आई, आजोबांना श्वास घ्यायला येत नाहीये. आई, लवकर चल. मीना प्रथम चिडून म्हणाले, सोनू, रात्रीच्या वेळी काय आजोबाजो लावला आहेस? पण जेव्हा ती वर आली तेव्हा दृश्य वेगळंच होतं. विलासराव बेशुद्ध पडले होते. ओठ निळसळ होते, हात थंडगार. जणू रक्तानेही प्रवास थांबवला होता. आवाज ऐकून प्रवीण धावत आला. रात्रीचे 2 वाजले होते. घरात गोंधळ माजला. अचानक विलासरावांचा श्वास जोरात चढू लागला. हातपाय गार पडले होते. प्रवीणने कसंबसं त्यांना उचलून आधार दिला. मीना घाबरून म्हणाले, अरे देवा, हीच वेळ होती का बेशुद्ध पडण्याची? प्रवीण चिडून ओरडला, गाडी काढा लवकर. सोनू भीतीने रडू लागला. बाबा, आजोबांना काय झालंय? प्रवीण त्यांना जवळ घेत म्हणाला, काही नाही बाळा, तू रडू नको, शांत बस. कसंबसं विलासरावांना गाडीत बसवण्यात आलं. त्यांच्या देहात जीव होता, पण तो जणू धाग्यावर टांगलेला. मीनाच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता, पण त्या तणावात मायाची छटा नव्हती. फक्त चिडचिड, अस्वस्थता आणि हिशोबांची गणित फिरत होती. गाडी वेगाने रस्ता कापत होती. रात्रीच्या अंधारात दिव्यांचा रेश मागे सरकत होता. आता मात्र शब्दांचे बांध सुटत होते. आता डॉक्टरांकडे जायचं म्हणजे हजारो रुपयांचा खर्च. महिन्याची बचत संपलीच समजा. तसे तंगी आहेच. घर वरून तुमच्या वडिलांचे आजारपण घरीच ठेवायला हवं होतं. लोकांना सांगितलं असतं. रात्री अचानक अटॅक आला.
प्रवीण स्टायरिंग घट्ट पकडून होता. बायकोचं बोलणं कानावर पडत होतं आणि मनात रागाचा धकधकता गोळा तयार होत होता. पण तो शांत राहिला. काही शब्द कधी मनातच गाडले जातात, कारण परिस्थिती मोठी असते. सोनूने आईकडे पाहिलं, मग अलगद आजोबांच्या हातात घेतला. तो हात थंड होता. विलासरावांचा श्वास वेगाने चढ उतार करत होता. जणू शरीर आतून झगडत होतं. काही वेळातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात म्हटले, पेशंटला तात्काळ आयसीयूमध्ये भरती करावं लागेल. मग आता ॲडव्हान्स जवळपास 30,000. प्रवीणच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मीना तडक म्हणाली, कुठून आणणार एवढे पैसे? महिन्यांचा हप्ता, लाईट बिल, शाळेची फी आणि आता हा खर्च. हा म्हातारा म्हणजे डोक्याला ताप झालेला आहे. डॉक्टरांनी शांत पण ठाम स्वरात सांगितलं, उशीर झाला तर परिस्थिती बिघडू शकते. त्या क्षणी सोनू घाबरत आईजवळ आला. आई, पैसे द्या ना, आजोबांना वाचव. पण मीनाने त्याचा हात झटकला. मध्ये बोलू नकोस. सोनू, तुला काय माहिती पैशांची किंमत? पैसा झाडाला लागत नाही. सोनूचे डोळे पाणावले. तो काही बोलला नाही. प्रवीणने खिशातून मोबाईल काढला. कुणाला फोन करणार? आई नव्हती, नातेवाईक दूर. परिस्थितीसमोर तो एकटाच उभा होता. तो हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे, मी कार्डने पेमेंट करतो. मनात मात्र वादळ उसळत होतं. रागाचं, अपराधीपणाचं, जबाबदारीचं. इतक्यात मीनाचा पुन्हा टोमणा, एवढा पैसा ह्या म्हाताऱ्यासाठी का खर्च करताय? जो मरणारच आहे. आपण का सगळा खर्च सहन करायचा? त्याचाच हट्ट होता आपल्याबरोबर राहण्याचा. आता भोगू द्या. त्या शब्दाने जणू वातावरणच गोठलं. पण प्रवीणने काही उत्तर दिलं नाही. काही नात्यांना सिद्ध करण्यासाठी वादाची नाही तर कृतीची गरज असते. आयसीयूच्या बाहेर सोनू एका खुर्चीवर शांत बसला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. काचेच्या भिंतीपलीकडे त्याने पाहिलं. आजोबांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क, नाकात ट्यूब, हाताला सलाईन, मशीनचा सतत येणारा बीप बीप असा आवाज. जणू जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान चाललेली लढाई होती. सोनूच्या लहानशा हृदयाला हे दृश्य सहन होत नव्हतं. त्याने दोन्ही हात जोडले, डोळे मिटले. आवाज कापरा होता. देव बाप्पा, प्लीज माझ्या आजोबांना वाचव. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्यांना काही झालं तर मी कोणाला गोष्ट सांगायला सांगणार. त्या निष्पाप प्रार्थनेत हिशोब नव्हता, खर्च नव्हता, फक्त प्रेम होतं. आयसीयूच्या बाहेरची ती संध्याकाळ जणू वेळ थांबून उभी होती. आत मशीनचे मंद आवाज, बाहेर मनांचे कालाहाल. दुसरीकडे मीना आणि प्रवीण बिलाचा कागद हातात धरून कुजबुजत नव्हते, तर जणू पैशांचा हिशोबावरचा नात्यांचा न्यायनिवाडा करत होते. ऐकलत का? डॉक्टरांनी अजून पैसे मागितले तर आपण देणार नाही. जेवढं द्यायचं होतं तेवढं दिलं आहे, मीना ठामपणे म्हणाली. प्रवीणचा आवाज मात्र थरथरत होता. पण बाबांना काही झालं तर मग काय करायचं? सगळं आयुष्य आपणच का वाजवायचंय? आपल्याला एक मुलगा आहे, घर आहे. एका वृद्ध माणसासाठी एवढे कोण पैसे खर्च करतो? त्या शब्दाने हवेत काटेरी शांतता पसरली. हे सगळं सोनूने ऐकलं. तो हळूच उठला आणि आयसीयूच्या दरवाजाबाहेर येऊन उभा राहिला. त्याच्या लहानशा मनात मोठमोठे प्रश्न उसळू लागले. खरंच पैसा माणसापेक्षा मोठा असतो का? नात्यांची किंमत पैशाच्या तुलामोलात मोजायची असते का? आत विलासराव बेशुद्ध पडले होते. बाहेर मात्र त्याहूनही कडक शांतता साचली होती. जणू नात्यांच्या धाग्यांना कोणीतरी अलगद तोडून टाकलं होतं. मीना बाकड्यावर बसून मोबाईलमध्ये आकडेमोड करत होती. तिच्या बोटांच्या हालचालीत भावनांचा अंशही नव्हता, फक्त पैशांचा हिशोब होता. प्रवीण पुन्हा कपाळावर हात ठेवून विचार करत होता. एवढा पैसा कुठून आणायचा तरी कुठून? अचानक सोनू उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटल्यावर ते ओठ थरथरत होते. तो वडिलांसमोर जाऊन उभा राहिला. बाबा, तुम्ही आजोबांना एवढं का रागवता? प्रवीण थकलेल्या आवाजात म्हणाला, सोनू, तू खूप लहान आहेस. मोठ्यांचं बोलणं तुला समजणार नाही. सोनूचा चेहरा लाल झाला. राग, दुःख आणि असहाय्यता एकत्र दाटून आली होती. नाही बाबा, मला सगळं कळतंय. तुम्ही आणि आई दोघे खूप वाईट आहात, खूप वाईट. मीना संतापाने ओरडली. आता तू आम्हाला शिकवणार का काय योग्य आणि काय अयोग्य? सोनूच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पण त्या अश्रूमध्ये धैर्य होतं. हो, कारण तुम्ही दोघे सगळं विसरलात. तुम्हीच मला शिकवलात ना, कुटुंब नेहमी एकमेकांची मदत करतं. जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा आजोबा देवाजवळ माझ्यासाठी प्रार्थना करतात. आणि आज ते आजारी आहेत तर आपल्याकडे पैसे नाहीत. प्रत्येक शब्द जणू तलवारीसारखा त्यांच्या हृदयावर आदळत होता. मीना काहीतरी बोलणार होती. इतक्या सोनू मोठ्याने म्हणाला, जर पैसे एवढे महत्त्वाचे असतील तर तुम्ही म्हातारे झाल्यावर मी पण असंच करणार बाबा. जसं आज तुम्ही आजोबांबरोबर करत आहात, तसं मी तुम्हाला सोडून दे आणि म्हणेन तुमच्यावर का पैसा खर्च करायचा. त्याचा आवाज थरथरत होता, पण त्या थरथरीतही सत्याची धार होती.
त्या क्षणी आयसीयूच्या बाहेरची शांतता तुटली, पण शब्दांनी नाही, तर अंतर्मनात उमटलेल्या वेदनेने. पैशांच्या हिशोबात गुंतलेली दोन मने अचानक स्वतःच्याच संस्कारासमोर उभी राहिली होती. प्रवीणच्या हातातील फाईल अलगद खाली सटकली, फरशीवर बिलाचा कागद पडला आणि त्या क्षणी त्याचा आत्मसन्मानही खाली पडला. तो खाली वाकून त्या कागदाकडे पाहत राहिला. आकड्यांनी भरलेला तो कागद जणू त्याच्याकडे बोट दाखवत होता. काय मोजतोस तू, पैसा की नात्यांची किंमत? सोनू तिथे जमिनीवर बसला. डोक्याला हात लावून तो हुंदके देत रडू लागला. आजोबा तर म्हणायचे, प्रेम सर्वात मोठं असतं, पण कदाचित माझ्या आईवडिलांकडे प्रेमच नाही. त्याचा आवाज अश्रूमध्ये विरघळत होते, पण प्रत्येक शब्द आक्रोश होत होता. तुम्हाला आजोबांना वृद्धाश्रमात पाठवायचं आहे ना, मग मी पण त्यांच्याबरोबर जाणार. मी त्यांच्याबरोबरच राहणार, तुमच्या दोघांबरोबर अजिबात नाही. तुम्ही दोघं खूप वाईट आहात, खूप वाईट. त्या निरागस आरोपांनी वातावरण दणाणून गेलं. मीनाच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. पहिल्यांदाच तिच्या आवाजात कठोरपणा नव्हता, तर पश्चातापाची कडवट चव होती. सोनून डोळे पुसले. तो हळू आवाजात म्हणाला, बाबा, आजोबांना बरं करा. मी माझा गुल्लक फोडतो, त्यात थोडे पैसे आहेत. त्या क्षणी तो लहान मुलगा नव्हता, तो त्यांच्या विवेकाचा आरसा झाला होता. प्रवीण आणि मीना त्यांच्याकडे पाहतच राहिले. तो छोटासा जीव, पण मनाने किती मोठा. मीनाचा चेहरा लाल झाला. ती रागाने थरथरत होती. तू गप्प बस सोनू, तुला तर फक्त. तेवढ्यात एक जोरदार कानाखाली बसलेला आवाज हवेत घुमला. मीना थबकली. हळूहळू तिने मान वळवली. समोर तिची आई निवेदिताताई उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण वेदना आणि लाज दोन्ही स्पष्ट दिसत होती. सोनू धावत जाऊन त्यांच्या पायाला बिलगला. मोठमोठ्याने रडत म्हणाला, आजी, अगं आजी, माझ्या आजोबांना काहीतरी झालं आहे. निवेदिताताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात मायेची ऊब होती. मग त्या हळूहळू मीनाकडे वळाल्या. त्यांचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्द चाबकासारखा फिटकत होता. छी मीना, मी तुला असे संस्कार केले होते का? तुला शिकवलं होतं का की सासऱ्यांना ओझं समजवायचं? त्या माणसाला जो तुझ्या नवऱ्याचा बाप आहे. मीनाचे डोळे खाली गेले. जर सोनूने मला फोन करून बोलवलं नसतं, तर मला कळलंच नसते की माझी मुलगी एवढे घाणेरडे शब्द वापरू शकते तिच्या सासऱ्यांसाठी. मीना काही बोलणार होती, पण शब्द गळ्यात अडकले. निवेदिताताईंचा आवाज इतका कठोर झाला होता. मी विचार केला होता, माझी मुलगी दुसऱ्यांच्या घराची इज्जत वाढवेल, पण तू तर तुझ्याच घराचा पाया हलवून टाकलास. तुझ्यासारख्या मुलीपेक्षा देवाने मला निसंतान ठेवलं असतं तरी चाललं असतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात जळजळीत सत्याची आग होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू दाटले होते, पण आवाजात ज्वाला धगधगत होती. जर तुझ्या वहिनीने माझ्याशी असा व्यवहार केला असता, 2 घासांसाठी मला भीक मागायला लावलं असतं, तर तुला कसं वाटलं असतं? कसं वाटलं असतं मीना? सांग बरं, काय वाटलं असतं? बरं वाटलं असतं का तुला? मीनाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिची मान नकळत खाली झुकली. शब्द घशातच अडकले. निवेदिताताईंनी मग शांत पण धारदार नजरेने प्रवीणकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही जावई बापू, तुमच्या वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी आपली जमीन गहाण ठेवली. स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, कधी काही कमी पडू दिलं नाही. आणि आज तुम्ही त्याच वडिलांना हॉस्पिटलच्या बिलात मोजत आहात. तो शब्द मोजतच जणू विजेचा कडकडाट झाला. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं. आई, मी खूप मोठी चूक केली आहे. निवेदिताताईंचा आवाज अजून शांत झाला, पण त्यातील तीव्रता वाढली. चूक नाही, तुम्ही पाप केला आहे. जो आईवडिलांचा मान ठेवत नाही, त्याच्या आयुष्याचा शांततेचा दिवा कधीच पेटत नाही. इतक्यात सोनूने आपल्या आजीचा हात घट्ट धरला. त्याच्या निरागस डोळ्यात भीती दाटली होती. आजी, आता आई बाबा चांगले होतील ना? माझ्या आजोबांना काही होणार नाही ना? कदाचित. ताईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नाही बाळा, आता सगळं व्यवस्थित होईल. कारण जेव्हा मुलं मोठ्यांच्या चुकींवर प्रश्न विचारतात, तेव्हाच घरात चांगल्या दिवसांची पहाट होते. ते शब्द ऐकताच मीना तिथेच खाली बसली. दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि आत साचलेलं दुःख उसळून बाहेर आलं. तिचं रडणं आता हुंदक्यात बदललं होतं. आत हॉस्पिटलच्या खोलीत विलासराव शांतपणे झोपले होते. त्यांचा चेहरा पिवळसर पडला होता. श्वास मंद होत होता, पण हृदयाची धडधड अजूनही सुरू होती. मॉनिटरच्या बीप बीप आवाज खोलीत एक विचित्र शांतता पसरत होती. जणू वेळी थपकून बाहेर उभा होता. बाहेर प्रवीण, मीना आणि निवेदिताताई खुर्च्यांवर बसले होते. तिघांच्या डोळ्यात थकवा नव्हता, होता तो फक्त पश्चाताप. मीनाचे डोळे इतके रडले होते की अश्रूही आता थकले होते. थोड्याच सोनूने हळूच दरवाजा ढकलून आत गेला.
त्याने विलासरावांचा थंड पडलेला हात आपल्या छोट्याशा हातात घेतला. आजोबा, तुमचा सोनू आलाय, उठा ना. आता आई बाबा तुम्हाला काही बोलणार नाही हो बाबा, कोणी ओरडणार देखील नाही. आजोबा उठा, उठा ना. त्या निरागस हाकेत इतकं प्रेम होतं की जणू मृत्यूच्या दारावरून माणूस परत फिरावा. आणि मग विलासरावांच्या बोटांनी हलकसं हालचाल केली. त्यांच्या पापण्या थरथरल्या. हळूहळू, खूप हळूहळू त्यांनी डोळे उघडले. सोनू आनंदाने ओरडला, आई बाबा. आजोबांना जाग आलीये. प्रवीण आणि मीना धावत आत आली. डॉक्टर हलकसं हसले आणि म्हणाले, कदाचित कुणाच्या तरी प्रेमाने त्यांना परत बोलवलं आहे. विलासरावांनी थकलेल्या हातांनी हळूच हालचाल केली. त्यांनी आपला हात वर उचलला आणि प्रवीणचा हात अलगद पकडला. त्या स्पर्शात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त आयुष्यभराची माया होती. शांत पण खोल आवाजात ते म्हणाले, प्रवीण बेटा, वाईट वाटून घेऊ नकोस. मला माहीत आहे आयुष्याने तुला थकवलं आहे. जबाबदार माणसाला कधी कधी आतून पोखरतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई वडील कधीच ओझं नसतात. त्यांना फक्त 2 प्रेमाचे शब्द आणि थोडे समाधान हवं असतं. त्या शब्दाने प्रवीणचा बांध फुटला. तो मोठमोठ्याने रडू लागला. बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला खूप त्रास दिला, खूप काही बोललो. तुमच्या प्रेमाची किंमत मला उशिरा कळाली. मीना देखील डोळ्यात अश्रू घेऊन त्यांच्या पायाजवळ बसली. तिचा आवाज थरथरत होता. बाबा, मला सुद्धा माफ करा. मी खूप चुकीची होते. तुमचं मोल मला कधीच उमगलं नाही. तुम्ही आम्हाला काय काय दिलं हेच मी विसरून गेली होती. विलासरावांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला. त्या हातात आशीर्वाद होता आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता पसरलेली होती. डोळ्यात समाधान झळकत होतं. ते मंद स्मित करत म्हणाले, काही हरकत नाही बाळूने. जेव्हा पश्चाताप खरा असतो तेव्हा माफी मागावी लागत नाही, ती आपोआप मिळते. बाहेर उभे असलेल्या निवेदिताई हे सगळं दृश्य पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातूनही पाणी येत होतं. पण ते दुःखाचं नव्हतं, ते समाधानच होतं. जणू एखादं तुटलेलं घर पुन्हा एकदा जुळताना त्यांनी पाहिलं होतं. सोनू आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाला, आजी, आता सगळं छान झालं ना. आता आपल्या घरात कोणीही ओरडणार नाही. निवेदिताताईंनी हसत त्याला जवळ घेतलं. हो बाळा, आता तुमच्या घरात फक्त प्रेम राहील, राग नाही, तक्रार नाही, फक्त माया. विलासरावांनी सोनूला आपल्या छातीजवळ ओढून घेतलं. त्यांच्या आवाजात आता एक आश्वासक ताकद होती. माझा सोनू, तू कधीच कोणाला वाईट बनवू देऊ नकोस. नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहा. घर टिकतं ते पैशाने नाही तर माणुसकीने. आणि लक्षात ठेव, ज्यांच्या मनात मोठ्यांचा सन्मान असतो त्यांचं आयुष्य कधीच रिकामं नसतं. खोलीत पुन्हा एकदा बीप बीप असा आवाज घुमला. पण यावेळी तो भीतीचा नव्हता. तो जणू जीवनाची लय होती. श्वासांची तालबद्ध चाल होती. खिडकीतून सूर्याची कोवळी ऊन आत सरकली. त्या संसळी किरणांनी विलासरावांच्या चेहऱ्यावर अलगद स्पर्श केला आणि क्षणात संपूर्ण खोली उजाळून निघाली. जणू अंधारानंतरच्या पहाट्याने हा स्वतःचा हक्क सांगितला होता. सगळं काही हळूहळू सुरळीत झालं. विलासराव पूर्वीसारखे राहिले नव्हते. आता त्यांच्या चेहऱ्यावर हट्ट नव्हता, अपेक्षा नव्हती, फक्त समाधानाची शांत झळाळी होती. ते रोज सोनूबरोबर बसत, कधी अंगणातल्या झाडाच्या सावलीत, तर कधी गच्चीवरच्या संध्याकाळच्या वाऱ्यात. जुन्या दिवसांच्या गोष्टी रंगत, त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी, संघर्षाच्या कथा आणि त्या काळातल्या साध्या आनंदाचे किस्से. घरात पुन्हा हसू घुमू लागलं. तेच घर जे काही दिवसांपूर्वी निशब्द वेदनेने गप्प बसलं होतं, आता पुन्हा जिवंत झालं होतं. मीना आणि प्रवीण दोघांनी मनोमन ठरवलं, आता टोमणे नाही, उपेक्षा नाही, फक्त आदर आणि माया बाबांना द्यायची. प्रवीणने विलासरावांची खोली दुरुस्त करून घेतली. नवीन पंखा लावला, खिडकीचे पडदे बदलले आणि सर्वात महत्त्वाचं, तो रोज संध्याकाळी त्यांच्या शेजारी बसून जेवू लागला. जे ताट कधी कोपऱ्यात सरकलं जायचं, ते ताट आता पुन्हा घरातल्या सन्मानाच्या ठिकाणी ठेवलं जात होतं. कधी कधी विलासराव फक्त शांत हसायचे, डोळे मिटून अलगद म्हणायचे, आता वाटतं माझं कष्टही फळाला आलं आणि माझी नातीही. सोनू हळूच विचारायचा, आजोबा, तुम्ही आता आनंदी आहात ना. विलासराव त्यांच्या केसावरून हात फिरवत म्हणायची, हो बाळा, मी आता खूप आनंदी आहे. जेव्हा आपली माणसं सुधारतात तेव्हा आयुष्य पुन्हा नव्याने फुलतं. अंगणातल्या तुळशीचं पानं पुन्हा हिरवीगार दिसू लागली होती. जणू घराच्या वातावरणानेच तिच्यात नवं प्राण फुंकलं होतं. रात्री आता कुणाच्या हुंदक्याचा आवाज नव्हता. इथे फक्त हसण्याचा, गप्पांचा आणि आशीर्वादाचा नाद दरवळत होता. आणि अशा प्रकारे विलासरावांनी आपल्या आयुष्यानेच सगळ्यांनाच एक धडा दिला. वृद्ध माणसं ओझं नसतात, ती घराचा पाया असतात, ज्या पायावर संपूर्ण संसार उभा असतो. आणि ज्या दिवशी ही गोष्ट मनाला उमजते, त्याच दिवशी आयुष्याची खरी किंमत, आदराची खरी व्याख्या आणि नात्यांची खरी इज्जत समजते. कारण घर भिंतींनी नाही उभं राहत, ते उभं राहतं आशीर्वादांनी.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.